तर आज बनवायची आहे चिकन पोपटी आणि फायनली हा जो भांबरुडीचा पाला असतो तो मिळाला होता मला. तर घेऊन आली आणि त्यानंतर ना स्वच्छ मोठा टब भरून पाण्यामध्ये धुवून घेतलं. त्यानंतर चिकन पण स्वच्छ धुतलं. त्याला अद्रक लसूण आणि मीठ आणि लाल मिरची पावडर आणि थोडंसं दही असं मिक्स करून घेतलं. आणि त्याचमध्ये जे कॉर्न होते ना ते पण टाकले, बटाटे पण टाकले. तर आता चिकन पोपटीसाठी नाही तर मी तो भांबरुडीचा पाला असतो ना तो खाली लावून घेतला. त्यानंतर त्यावरती थोडंसं तुरीच्या शेंगा टाकल्या आणि त्यानंतर थोडंसं मीठ शेंगांवरती टाकून घेतलं. त्यानंतर अंडे ठेवले, बटाटे ठेवले आणि जे कॉर्न होते ना ते ठेवले आणि त्याच्यावरती ना हे चिकन ठेवलं. तर मस्त असं मॅरिनेट केलं ना 15 ते 20 मिनटं आणि त्याच्यानंतर तर छान टेस्ट येते. आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती थोड्याशा तुरीच्या शेंगा ठेवल्या आणि जो भांबरुडीचा पाला होता तो ठेवला आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. आणि त्यानंतर ना मस्त अशी आपली चिकन पोपटी तयार झालेली होती. तर मस्त गरम गरम ही चिकन पोपटी खूप छान लागते खायला. तर चला आता आम्ही ना ही कुकरमधनं काढून घेतो. तर त्यातलं जे चिकन असतं ना ते पण एकदम व्यवस्थित छान शिजलं होतं, कारण 5 ते 6 शिट्ट्या झाल्या तर व्यवस्थित शिजतं. तर मस्त गरम गरम चिकन पोपटी या खायला.